नमस्कार मित्रांनो, आज मी काही गोष्टी तुमच्यासाठी घेऊन आले अशा सांगण्याच्या, ज्या बघा तुम्हाला कशा वाटतात. मला तरी या गोष्टींनी खूप फरक पडतोय, मी त्या फॉलो करते. तर अशा काही गोष्टी आहेत. जसं पहिली गोष्ट आहे की योग से सब होगा, सब कुछ होगा. तुम्हाला स्ट्रेस असेल, तुम्हाला काही आतमध्ये इमोशन्स असतील, काही फिलिंग्स अशा अडकल्या असतील, भावना साठून राहिल्या असतील, तर त्या सगळ्या तुमच्या बाहेर पडण्यासाठी, तुम्हाला व्यक्त होण्यासाठी, तुमच्याकडून कुठली गोष्ट होत नसेल तर आपोआप ती होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला लागता. आणि ते सगळं फक्त योगामुळे होतं. योगा केल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही आत्तापर्यंत काहीच केलं नव्हतं, पण योगा केल्यावर तुम्हाला कळतं की आपलं मन एकाग्र होतंय, आपल्याला नवीन काही आयडियाज, नवीन कल्पना सुचत आहेत, आपल्याला खूप काही अचीव करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत हे तुम्हाला कळतं. तुम्ही प्रत्येकाचा विचार करत बसता, पण त्या विचारातनं बाहेर कसं यायचं आणि स्वतःला कशी प्रायोरिटी द्यायची किंवा स्वतःसाठी थोडा वेळ कसा काढायचा हे योग शिकवतं किंवा योगा शिकवतं. तर त्याच्यामुळे योगा केलात तर तुमच्या शारीरिक तक्रारी, मानसिक तक्रारी तर दूर होतातच, पण एक वेगळा उत्साह, एक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंदी आणि खूप हॅप्पी लाईफ, खूप सुखी आयुष्य जगताय असं तुम्हाला वाटायला लागतं. तर ही पहिली गोष्ट आहे. तर योगा करून बघा. मी सध्या सात्विक योगाचे जे आहेत, राधिका आणि अक्षय म्हणून जे आहेत, ते दोघंही जण छान खूप चांगले व्हिडिओज घेत असतात. तर मी त्यांचं पहिलं सेशनही फॉलो केलेलं आहे, जे बिगिनर योगावालं होतं, 21 डेज चॅलेंज, तेही केलेलं आहे. त्याचे व्हिडिओज यूट्यूब्सला आहेत. आणि दुसरंही केलेलं आहे, जे आहे की आता जॉयफुल योगाचं सेशन केलं मी 21 डेजचं, तर तेही मी केलं आहे. आणि हे व्हिडिओज तुम्हाला अपलोडेड राहतात. तुम्ही सकाळी 6 वाजताच उठून करायची गरज आहे असं नाही आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळतो सकाळी, मी जसं माझ्या घरच्या जबाबदाऱ्यांमधनं थोडासा वेळ निघाला की मी सकाळी 7-8 वाजता बसते आणि ते सेशन अटेंड करते, 1 तासाचं किंवा अर्धा तासाचं, जसं तुम्हाला जमेल तसं. रोज तुम्हाला नाही अर्धा-1 तास देता येत असेल, 10 मिनटं द्या. पण ही गोष्ट मला कळली की योगा से सब कुछ होता है. बस योगा करा, योगावर विश्वास ठेवा, तुम्हाला एक छान लाईफ मिळेल. तर ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट आहे की आपण सतत दुसऱ्याचा विचार करत असतो, दुसऱ्यासाठी 100 गोष्टी करत असतो, पण स्वतःसाठी एकही गोष्ट करत नाही. तर तुम्ही आज असा प्रयत्न करून बघा की तुम्ही स्वतःसाठी एखादा आवडता छंद, आवडती एखादी गोष्ट करून बघा. मीही करते. मला जी आर्ट अँड क्राफ्ट्स आवडतात ते मी ट्राय करते. माझ्याकडे काही जुन्या वस्तू आहेत, त्याच्यावर मी आर्ट अँड क्राफ्ट करून बघते. किंवा मग मला म्युझिक आवडतं, मला गाणं आवडतं आणि मी ते मनापासून गाते आणि त्याचेही व्हिडिओज मी टाकत असते तुमच्यासाठी. तुम्हाला आवडले तर नक्की त्याच्यावर कमेंट करा. तसा तुमचा कुठला छंद आहे, तुम्हाला काय आवडतं, ती गोष्ट करून बघा आणि तुम्हाला किती छान वाटतंय हे मला नक्की सांगा. आपण सतत दुसऱ्याचा विचार करतो आणि ती गोष्ट करतो, पण आपण स्वतःसाठी एखादी तरी गोष्ट करतो का हे तुम्ही विचार करा आणि नक्की सांगा आणि नक्की ती ट्राय करून बघा आणि त्यातला आनंद घेऊन बघा आणि मलाही नक्की सांगा. तर ही अशी दुसरी गोष्ट आहे. तर मी अशा काही गोष्टी करते ज्या मला खूप आवडतात. तर तुम्हीही अशा करा आणि नक्की सांगा की तुम्हाला त्या आवडत आहेत का, तुम्हाला हे दोन्ही बदल कसे वाटत आहेत हे नक्की सांगा आणि नक्की कॉमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला पुढचंही गाणं कुठलं आवडेल माझ्याकडनं ऐकायला ते मला नक्की सांगा, मी तुम्हाला ते नक्की ऐकवीन. आणि मला प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगा. असेच मी छान छान विचार आणि छान छान गोष्टी घेऊन येत राहीन. त्याचबरोबर क्राफ्ट, गाणी हेही तुम्हाला ऐकवीन, दाखवीन मी केलेले क्राफ्ट्स वगैरे. तर नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.